नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण गट शेती अंतर्गत आज आपण इथे दशपर्णी अर्क तयार करणार आहोत. तर सगळं आमचं इथे रेडी झालेलं आहे. आता मी तुम्हाला प्रत्यक्ष दशपर्णी अर्क कसा बनवायचा हे ते आज सांगणार आहेत. आज या ठिकाणी माननीय तालुका कृषी अधिकारी माननीय भुते सर हे सुद्धा उपस्थित आहेत. तर चला आपण आज दशपर्णी अर्क कसा बनवायचा ते तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवणार आहोत. पर्णी अर्क कडुलिंबाचा पाला 5 किलो मी टाकत. दशपर्णी अर्क माझा सीताफळाचा पाला 3 किलो. सीताफळाचं तर मोठे आहे. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी माझा पाला करंजी पाला 2 किलो. दशपर्णी अर्कासाठी वापरण्यासाठी माझा धोत्र्याचा पाला 2 किलो वापरत आहे. दशपर्णी अर्कामध्ये माझा 2 किलो कोबीचा पाला वापरत आहे. दशपर्णी अर्कामध्ये माझा दावकन्याचा 2 किलो पाला. दशपर्णी अर्कामध्ये माझा टंटणीचा 2 किलो पाला. दशपर्णी अर्कासाठी माझा 2 किलो निरगुडीचा पाला. दशपर्णी अर्कासाठी मोगरी एरंड 2 किलो. दशपर्णी अर्कासाठी लसण अर्धा किलो. 10 लिटर. मी दशपर्णी अर्क बनवण्यासाठी 2 किलो हिरवी मिरची टाकत आहे. दशपर्णी अर्क बनवण्यासाठी आम्ही 10 किलो गाईचं शेण वापरत आहे. दशपर्णी अर्क बनवण्यासाठी आम्ही 11 महिलांनी मिळून हा सर्व पाला एकत्र केला आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. शेती करूया आपण आपल्याला जर शेतीचं उत्पन्न जर वाढवायचं असेल, उत्पन्न वाढवताना खर्च कमी करावा लागतो आणि उत्पादन पण वाढावं लागतं. हे करायसाठी आपल्याला ह्या पारंपरिक पद्धती आता शासनाने भर दिला नैसर्गिक शेतीवर, सेंद्रिय शेतीवर. याच्यामध्ये आता हे दशपर्णी अर्काचा असताना तुमच्या गटामार्फत एकत्र येऊन आपण प्रिपरेशन तयार केले. हे दशपर्णी अर्क तयार केल्यावर आपला खर्चाचा आता आम्ही बसल्याबद्दल चर्चा केली. तर किती उत्पन्न होऊ लागलं आपल्याला, म्हणजे इतका आपला खर्च किती कमी होऊ लागला बघा. साधारणतः आत्ता कॅल्क्युलेट केलं की ह्या याच्यातनं ड्रममधून किती कॅपॅसिटी आहे? 200. या 200 लिटरमधून जर एक फवारणी जर मारायची म्हणलं सगळ्या पिकाला, तुमच्या सोयाबीनला असेल किंवा हरभऱ्याला असेल किंवा तुरीला असेल, तर 200 एकरालाही फवारणी मारता येते औषध पुरतं. किती एकराला? 200 एकराला. मग 200 एकराला फवारणीला जर औषध पुरवलं जातं, तुमचा खर्च किती झाला आता सगळ्याचा? 500 रुपये रोज झाला प्रत्येकाचा, बरोबर आहे की नाही? 500 रुपये तर 5000 खर्च झाला तुम्ही, बरोबर. आणि 100 एकराला फवारणीला किती पैसे लागू लागले? औषध 1 लाख रुपयाचं लागेल का? 50,000 नक्कीच लागेल. मग 50,000 जरी धरलं तरी आपले 45,000 रुपये वाचू लागले फक्त 1 दिवस दिला आपण. तर या पद्धतीनं आपलं उत्पन्नामध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धती करणं गरजेचं आहे. या पद्धती दुसरा याचा फायदा असा आहे की आपली जे जीवजंतू जे शेतीला फायदेशीर असतात त्याचं सुद्धा याच्यामुळे जतन होतं. तर आपला उत्पन्नात बदल होतो आणि आपल्या आरोग्याची पण काळजी याच्यातनं चांगल्या पद्धतीनं. तर यासाठी शासनानं याच्यामध्ये शेतकऱ्यांचं संघटन करून मोठ्या प्रमाणात संघटित शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती या पद्धतीने आपल्याला करायसाठी आम्ही उद्युक्त करत आहोत. यासाठी उमेद असेल, पाणी फाउंडेशन असेल किंवा कृषी विभाग असेल, या सगळ्यांनी एकत्रितरित्या संयुक्तरित्या हे उपक्रम राबवणं चालू आहेत. आणि याचा सगळ्या शेतकऱ्यांनी परिसरातील, तुम्हीच नाही फक्त तुमचे जे पाहुणे असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, सगळ्यांना तुम्ही थोडंसं उद्युक्त केलं पाहिजे की हे हा आपल्या स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी सगळ्यांनी आपला वेळ दिला पाहिजे. एवढं मी या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि माझं 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. तर आपण आज इथे प्रत्यक्ष दशपर्णी अर्काचं इथे आपण प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. तर हा आपल्याला दररोज याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ ढवळायचा आहे आणि 45 दिवसानंतर
हे आपलं 200 लिटर द्रावण तयार होईल. हे आपण स्वच्छ गाळून घ्यायचं आहे आणि एका लिटरमध्ये आपले 15-15 लिटरचे 3 पंप होतात. जसं सरांनी सांगितलं की या 200 लिटरमध्ये आपण 200 एकर जमीन आपले पिकं फवारू शकतो. तर अशा पद्धतीने आपण याचा कमी खर्चामध्ये आपली शेती करू शकतो आणि याचा वापर हा प्रामुख्यानं रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत, जसे आपलं तुम्हाला मी मगाशी सांगितलं मावा, तुडतुडे, फुलकिडे, हे आपण याच्यापासून याचं हे संरक्षण करू शकतो. आणि तसेच आपण जेव्हा ज्या आपल्या बोंड खाणाऱ्या आळ्या असतात त्यासुद्धा जर आपण हा दशपर्णी अर्क फवारला तर याच्यामध्ये कडुनिंब आहे, मिरची आहे, तर हे काय रिपेलंट म्हणजे दूर लोटण्याचं काम करतात. म्हणजे कडवटपणा असल्यामुळं आणि उग्रवास असल्यामुळं याच्यावर कोणतंही कीटक सहजासहजी येणार नाही आणि आपला कमी खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं शेती करू शकू. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी याच्या मागचा उद्देश हाच आहे की प्रत्येक शेतकरी बांधवांनी दशपर्णी अर्क असेल किंवा निंबोळी अर्क असेल असे प्रयोग आपण घरच्या घरी राबवले पाहिजेत आणि आपण जास्तीत जास्त शाश्वत शेती केली पाहिजेत. आपण एका पंपामध्ये किती वापरू शकतो हे? एका पंपामध्ये जर समजा तुमचा 10 लिटरचा पंप असेल तर 150 ml तुम्हाला वापरायचा आहे आणि जर 15 लिटरचा असेल तर 200 ते 250 ml वापरायचं आहे. एक की 15 मिली टाकून द्यायचं, बरोबर 15 मिली एका लिटरला टाकलं तर 150 मिली बरोबर. 10 लिटर पंप असेल तर त्याला 150 आणि 15 असेल तर याच्यामध्ये दुसरं सव्वा वापरायची 200 गरज आहे. काहीच नाही. दुसरं काही टाकायचं नाही, फक्त पाणी टाकायचं आणि फवारायचं. तेच ना. याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं कोणतीही कीड असते तिच्या 4 अवस्था असतात, ज्या आता लिपिडोप्टेरल पेस्ट म्हणतो आपण. म्हणजे जे पतंगवर्गीय असतात कीटक ते 4 स्टेजमधून जातात. मी सांगितलं की सुरुवातीला पतंग काय करतो, अंडी घालतो. समजा चांगलं फेवरेबल कंडिशन तयार झाली, जून जुलैमध्ये पतंग हे पराठीवर किंवा याच्यावर सोयाबीनवर अंडी घालतात आणि त्या अंडीपासून काय होते, अळी तयार होते, बरोबर. आणि त्या अळी मग ही आपल्याला हानिकारक असते आणि ही अळीच आपल्याला पिकाला डॅमेज करते. आणि नंतर जेव्हा आपल्या तिचं खाद्य संपते तेव्हा ती कोश अवस्थेमध्ये जाते. की आम्ही तुम्हाला कपाशी फक्त डिसेंबर महिन्यामध्ये पर्यंतच घ्या का सांगतो, कारण आपण जे कोश अवस्थेमध्ये गेलेली अळी असते ना, ही जेव्हा जमिनीला भेगा पडते तेव्हा त्या भेगामध्ये जाते आणि जेव्हा जून जुलैमध्ये जेव्हा पाऊस पडतो आणि फेवरेबल कंडिशन तयार होते तेव्हा त्यामधून पुन्हा पतंग बाहेर येतो. आपण बसून पतंग बाहेर आल्यानंतर पुन्हा ते अंडी घालतात. तर सगळ्यात रामबाण उपाय जर असेल तर त्यासाठी आपण हा दशपर्णी अर्क वापरू शकतो. कारण काय की जर आपण फवारला तर ते अंडीनाशक सुद्धा आहे आणि याचा उग्रवास येत असल्यामुळे पतंग सुद्धा अंडी याच्या आपल्या पिकावर घालणार नाही. अशा पद्धतीने आपण